ते पाईप चालू होतात का? चालूच आहेत. सगळे चालू आहेत ना? चालूच आहेत. जाऊ का? पुणेकरांनो, तुमच्या घरात आता पाणी येणार की नाही हे तुम्हाला कॅलेंडर बघून ठरवावं लागणार आहे. कारण की पुणे महापालिकेने आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये पुणे शहराला जो पाणी पुरवठा करतो त्यात मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र सध्या प्रश्न असा उपस्थित झाला आहे की या पाणी कपातीला जबाबदार नेमकं कोण आहे? कारण की जलसंपदा विभागाने एप्रिलमध्येच 15% पाणी कपात करावी अशा सूचना महापालिकेला दिल्या होत्या. मात्र महापालिकेने याला विरोध केला होता. त्याच्यामुळे आज जेव्हा नेमक्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या तेव्हा पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यामुळे या पाणी कपातीला नेमका कमी पाऊस हे जबाबदार आहे की महापालिकेचं नियोजन शून्य कारभार असा प्रश्न सध्या उपस्थित होते. या प्रश्नाचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण या पाणी कपाती संदर्भातीलच प्रश्न जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच पुणेकरांना विचारणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. पाणी कपात करण्यात आली आहे, दिवसाआड आता पाणी असणार आहे, कशा प्रकारे नियोजन असणार आहे? बरं, आता तुमचं काय सांगा? आता काय सगळी वरची भांडी खाली येणार, भरायला लागणार. आमचं दुकान आहे, आता दुकान सांभाळायचं का आम्ही पाणी भरून ठेवायचं हेच आम्हाला काही कळेना. आता पाण्यामुळे किती गोंधळ होतात. आजकाल पाणी हे आता लागतंच. आता प्रत्येक गोष्टीला पाणी हवेच असतं आपल्याला. तर आम्ही दुकानं सोडतो आणि पाणी भरायला घरी जातो. ते पण 1 तास पाणी येतं. 1 तासात आम्ही किती भांडी भरणार, किती कामं करणार? तुम्ही सांगा. आता पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे, महापौर असतील, सत्ताधारी असतील. खरं पाहायला गेलं तर जलसंपदा विभागाने काही 2 महिन्यापूर्वीच तसं सांगितलं होतं की तुम्ही हे करून घ्या, थोडंसं सौम्य पाणी जो आहे पाणी पुरवठा जो आहे तो करा. पण तसा निर्णय नाही घेण्यात आला. मग याला कुठेतरी तुम्हाला वाटतं की पुणे महापालिका जबाबदार आहे? हो, जबाबदार तर आहेच. आता आमच्या इथं 1 तासच पाणी येतं. ते आता आमच्या इथं तर पाणी वायाच जात नाही ना. आमच्या इथं बिल्डिंगला फक्त 8 ते 9 पाणी असतं. त्यामुळे आम्ही तर पाणी कपात केलंच, आधीपासून करतोयच आणि आतापर्यंत करतच आलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी काहीतरी आमच्याबद्दल हे केलं पाहिजे. पाणी कपात ही थांबलीच पाहिजे. आम्हाला किती त्रास होतो. पण पाणीच नसल्यावरती पुणे महापालिका तरी काय करणार ना? थोडं तरी सोडलंच पाहिजे ना. आता महिलांनी काय करायचं? कामाला जातात, हे करतात, ते करतात. किती पाणी भरून ठेवायचं ना. घरात मुलं असतात, बाळं असतात, सगळेच असतात ना. जलसंपदा विभागाने गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा इशारा दिला होता की पाण्याची कमतरता जागू शकते. मात्र त्याच्याकडे कुठेतरी महापालिकेने दुर्लक्ष केलं असं वाटतं का? मग असा प्रश्न उपस्थित होतोय की पुण्याचं पाणी पळवलं कोणी? 100% जर पुणे जलसंपदा विभागाने 2 महिन्यापूर्वीच आपल्याला कळवलं होतं, तसा पेपरला बातमी आल्या होत्या. मग जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, महापौर झालेत, आत्ता जे कोण आहेत, यांनी तेव्हापासूनच नियोजन जर आखलं असतं तर आज मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाणी कपातीची वेळ आली नसते. आज आमच्या सोसायटीमध्ये आज सकाळी फक्त आम्हाला अर्धा तास पाणी आलं आहे. आता उद्या येणार नाही आम्हाला. मग अर्धा तासामध्ये कशी कामं होणार आहेत? आणि आमच्या इथं सगळे होतकरू लोक आहेत. काही महिला धुणं भांड्याला जातात, काही टेम्पो चालक आहेत, रिक्षा चालक आहेत. मग अशी लोक सकाळच्या बरे पहिलं घरातलं आवरणार, मुलांच्या शाळेचं बघणार का काय करणार? ह्यांनी काय केलं? सत्ताधाऱ्यांनी निवडून आल्यानंतर तर सत्तेच्या उन्मादामध्ये राहिले, पण त्यांनी नियोजन केलं नाही पुण्याचं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय झाली, जी बऱ्याच वर्षापूर्वी आपण ऐकली होती, 24 तास पाण्याची देणार होते आपल्याला, 24/7.
त्याचं काय झालं हा पण एक मोठा प्रश्न पडला. LNTला ते काम दिलं होतं, त्या रस्ते खोदई केली, सगळं केलं, मग ते त्याचं पण कुठं काय झालं आहे. पाणी प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणि यामध्ये सत्ताधारी पण म्हणा आणि प्रशासन, पुणे महानगरपालिका यांची चूक आहे. जलसंपदाने सांगितलं होतं पण यांनी ऐकलं नाही, त्यामुळं आज आम्हाला पुणेकरांना याचा त्रास भोगावा लागतो. पाणी गेलं कुठे? 100% पाणी गेलं म्हणजे आता वापर जास्त झाला आहे ऑलरेडी इतक्या दिवसामध्ये. पुण्याचा वाढता विस्तार आहे झालेला आहे आणि बाहेर पण पाणी द्यावं लागतं, जसं बारामती आहे, दौंड तालुका आहे, या सगळ्यांना ह्याच्यामध्ये पण यांना पण पाणी द्यावं लागतं ना. शेवटी पुण्यातनं त्यांना पण देणं आपलं कर्तव्य पण आहे. ह्या घटनेमुळं आज सगळ्यांचंच नुकसान होणार आहे ना. मग पाणी गेलं कुठं हा जसा तुम्हाला प्रश्न आहे तसं मला पण प्रश्न आहे. आता यामध्ये एक टँकर माफियांचा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे की तुम्ही आमचं पाणी कापताय, तुम्ही आता पर्वती जलकेंद्रावर गेले तर लाईनीमध्ये टँकर, जसे रिक्षा CNG लागते ना तसे टँकर भरायला पाण्याला लागलेत. म्हणजे मग टँकरवाल्यांचा धंदा वाढला ना. आता त्याच्यावर नियोजन होणार आहे का? जे मध्ये टँकर माफियांचा उन्माद आला होता, त्यांनी मध्ये बंदी आणली होती, त्यांचं काही साठलोटं सत्ताधाऱ्यांबरोबर आहे का? हा पण प्रश्न आम्हाला पडतो यामध्ये. पुणे महापालिकेने सध्या पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. कसं नियोजन चाललंय सध्या? नियोजन कसं खूपच चुकीचं झालंय. आमची मुलांची बी नुकसान व्हायला लागली. आम्ही बाहेरची कामं करतो, मग आता काम करावं का पाणी भरावं? ते कामाला वेळ होतोय जायला, तिथं ओरडतात कामावर. काय त्यांनी लावले, कशासाठी करायचं? आता सगळ्यांचीच नुकसान होती ना याच्यात. कामवाल्यांनी काय करावा? आणि त्यात मुलं शाळेत जातात, लहान लहान मुलांची शाळेत सोडाव का पाणी भराव? मग दुसरं काय आता याच्यात सांगावं? बरं, जलसंपदा विभागाने आधीच इशारा दिला होता की दुष्काळी म्हणजे पाणी जे आहे ते कमी होऊ शकतं वगैरे. त्यात अल निनो देखील आहेच. म्हणजे काय येते की ज्याने यंदा असा अंदाज वर्तवला आहे की पाऊस कमी होईल. मग पुणे महापालिकेने पाण्याचं नियोजन आधीच करायला हवं होतं का, असं नाही वाटत का? त्यांनी करायला हवं होतं ना आधीच. हे आता नेमकं शाळेंच्याच दिवसात केलं नाही सगळं. आधी आता केलं त्यांनी, मग सांगितलं, पण त्यांनी त्याच्यावर काहीतरी करायचं होतं. जरा शाळेत मुलं जातात, काय म्हणून लागत नाही मुलांना. पाणी येतं सगळे. तू जातो ना? हा, मी शाळेत जातो. हा, पाणी कपात आलेले मेन म्हणजे शासनाने सगळं नियोजन करायला पाहिजे होतं माझं म्हणणं. आता आमची शाळा चालू झाली, आजपासूनच तुम्ही पाणी कपात केलं. आम्ही व्हॅनवाल्यांनी करायचं काय? आम्ही 7:30ला बाहेर जातो, आमच्या घरामध्ये कोणी पाणी, मुलं कामाला जातात आमची, घरामध्ये पाणी भरायला कोणी नाही आहे आमच्या. मग आम्हाला पाणी कसं मिळणार हा प्रश्न आहे ना मेन. म्हणजे आम्ही शाळेवर गेलो का दुपारी येतो घरी, एकतर आम्हाला खायला पण कुठली गोष्ट मिळत नाही, जवळ असूनसुद्धा आम्हाला यायला मिळत नाही आहे. आणि ही लोकं आता काय होतं, आज आलं तर उद्या नाही, उद्या आलं तर आम्ही घरात तर पाहिजे ना पाणी भरायला. आता आज घरात आलं, आता उद्या नाही, उद्या कॉर्पोरेशनचं पाणी. आता मला जेवढं आता परवाच्या आलं तर टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे पाणी लागणारच आहे ना मला घरामध्ये. आंघोळ नाही केलं तरी पण टॉयलेट बाथरूमसाठी तर पाणी लागतंच आहे, गरजेला पाणी लागतंच आहे. भांडी आली, धुणं आलं, सगळंच आलं आमचं. आणि मला वेळ नसतो तेवढं करायला. मी तिथनं येऊन कधी करणार? झालं तर मला सगळं शक्य आहे तो संध्याकाळचंच करायला लागतं. आत्ता माझी ड्युटी 3ची आहे, आत्ता मुलं शाळा सुटणार आहे माझी. आता कुठल्या वेळात मी शाळेत जाणार? आता घरातलं काम. 7 मजली आहे, 7 मजली बिल्डिंग आहे. आता वरची लोक आहेत, आता त्यांची पण मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत. आता उद्या पाणी आलं, आता उद्या खाली पाण्यासाठी झुंबड उडणार. आता आम्ही पहिल्या मजल्यावरच आहे, पण आम्ही म्हणलं आज ना उद्या हे होईनच. प्यायपुरतं आम्ही पाणी नेऊ शकतो, पण रोजचं वापरायला तर आमचे पण पाय दुखतातच ना पाणी न्यायला. गाडी चालवून पण आम्ही दमूनच येतो ना मेन म्हणजे. पण 7व्या मजल्याच्या लोकांनी काय करावं? पालिकेचं हे नियोजन शून्यामुळेच आज नागरिकांवर अशी वेळ आली. हो, हेच म्हणायला लागणार आहे आम्हाला, तेच म्हणायला लागणार आहे. कारण तुम्ही इतक्या दिवस मग तुम्ही काय झोपले होती का लोक? आता तुम्ही डायरेक्ट पाणी कपात डायरेक्ट करता असं. मग तुम्ही आठवड्यातनं गुरुवारचा वार केला होता ना, मग ते एक ठीक होतं, आम्ही ॲडजस्ट करत होतो त्याच्यामध्ये. पण तुम्ही आता दिसाड आठवड्याचं पाणी कपात केलं, मग आम्ही काय करणार? आमची तर किती तारंबळ झाली आत्ता. मात्र वारंवार जलसंपदा विभागाने सांगून देखील कुठेतरी सत्ताधारी असतील, प्रशासन असेल, यांनी याकडे दुर्लक्ष केलंय का ना? आता ऐन जेव्हा मुलांच्या शाळा सुरू होतात तेव्हा दिवसाआड पाणी कपात करायला केलेली आहे. यात पाहायला गेलं तर बिल्डरांचे पण बरेच नावं येत आहेत, टँकरांचे, माफियांचे पण बरेच नावं येतात, गार्डन वगैरे ते पण कपात केलेली आहे. मात्र हे वेळीच नियोजन केलं असतं तर आज ही वेळ आली असती का? याच्यामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. कारण पुणे शहरामध्ये आपण गेल्या वर्षी पाहिलं असेल तर फार पाऊस झालेला आहे आणि लाखो क्युसेक्स पाणी आपण
हे नदीवाटे सोडलेलं आहे. जर आपल्या पुणेकरांच्यासाठी जर का त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं जलसंपदाने तर पुणेकरांना ह्या पाणी टंचाईची वेळ येणारच नाही. आणि ज्यावेळी जलसंपदाने 2 महिन्यापूर्वी कळवलेलं आहे महानगरपालिकेने तुम्ही जपून पाणी वापरा, तरी पालिकेचे आता नवनिर्वाचित असलेले महापौर असतील, त्या ठिकाणी त्यांचे सर्व नगरसेवक असतील, यांनी मिळून एक पुणेकरांसाठी एक प्लॅन आखला होता, पण त्याची देखील कमतरता आहे. आणि आता जेव्हा पाणी खरंच पाऊससुद्धा लांबलेला आहे आणि आता जेव्हा पाण्याची खरंच फार असे तुटप लागलेली आहे, तर तेव्हा आता पुणेकरांना पुन्हा एकदा त्यांनी गळ घातलेली की तुम्ही आता पाणी जपून वापरा. त्यांना 1 दिवसाआड पाणी देत आहेत. तर मला वाटतं यासाठी पुणेकरांना असं वेटीस धरू नये, त्यांनी व्यवस्थित नियोजन करावं. आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज पुणेकरांना म्हणजे अर्ध्या पुणेकरांना आज पाणी समस्याचा हे करायला लागलं आहे. त्यामुळे एकाच वेळी शाळा चालू, पाणी नाही, त्यात काही भागामध्ये अजून पाण्याचं नियोजन नाही. 24 तास पाणी हे पुणेकरांना मिळणार होतं, जे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांचा एक हे होता, प्रयोग होता, पण तो देखील हे झालेला, फेल गेला. पाणी गेलं कुठे? हे जे पाणी गेलं त्याचं नियोजन नसल्यामुळे पाणी गेलं. कारण गेल्या वर्षी इतका पाऊस पडला होता की ते पाणी जर का आपण व्यवस्थित नियोजन करून जर का साठवलं असतं तर पाणी आज पुणेकरांना पुरलं असतं. मग अल निनोचा जो प्रभाव आहे तो सांगितलेला होता, जलसंपदा विभागाने इशारा दिला होता, महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी हे ऐकलं असतं तर आज ही वेळ आली असती का? 100% याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे. पालिकेचे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी देखील आज पुण्याची लोकसंख्या वाढते आहे तर त्याच्यानुसारच त्यांनी सगळं नियोजन करायला होतं, पण नियोजन न केल्यामुळे आज पुणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. नक्कीच आपण आजपासून जी पुण्यामध्ये पाणी कपातीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यावरती नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि पाहायला गेलं तर पुण्याचं पाणी गेलं कुठे, कारण की मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला होता त्यामुळे यंदा अल निनोचा इफेक्ट देखील सांगितला आहे, मात्र पाणी गेलं कुठे असा प्रश्न साहजिकच विचारण्यात येत होता आणि या प्रश्नाचंच उत्तर आपण नागरिकांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आता समविषम तारखेनुसार पुण्याला पाणी पुरवठा होणार आहे. नक्कीच सगळ्यांच्या नजरा आता पावसाकडे, मान्सूनकडे लागून राहिल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण की ह्या समस्येवरती एकच तोडगा आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त पाऊस. शिवानी लकडा, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.